नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स शोध औषधी वनस्पतींचा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजपासून एक नवीन सिरीज मी सुरू करणार आहे, खास करून विविध झाडावरच्या बांडगुळाविषयी। ग्रंथामध्ये अनेक जे तांत्रिक असतील, आयुर्वेदाचे असतील, त्याचबरोबर तज्ञांचे ग्रंथ असतील, त्याच्यामध्ये किंवा पारंपरिकदृष्ट्या जे काही चालत आलेलं आहे अशा सर्व ग्रंथांमध्ये बांडगुळाचे उल्लेख आहेत, ज्याला बांध म्हटलं जातं किंवा बांधा बऱ्याच त्याची नावं ओळखीची आहेत त्याची लोकांची। तर खास करून ज्या झाडावर जे बांडगुळ येतं त्यानुसार त्याचे गुणधर्म असतात, असं आजपर्यंतचा इतिहास आहे, अशी परंपरा आहे। आणि आपल्या समोर अत्यंत महत्त्वाचं माझं सगळ्यात आवडतं एक बांडगुळ आहे, ते आहे रामाठ्याच्या झाडावरचं। हे झाड जे आहे त्याला म्हणतात रामाठा, आणि रामाठ्याच्या झाडावरती हे बांडगुळ आहे ते आहे स्पुरुला जातीचं। काही वेळा डेंड्रोक्थोई पण असतं, काही वेळा स्कुरुला पण असतं, काही वेळा व्हिस्कम पण असतं। बऱ्याचशा स्पेसीजचे बांडगुळ त्याच्यावरती येतात, पण बऱ्यापैकी स्कुरुला आणि डेंड्रोक्थोई हे दोन येत असतात। तर मित्रांनो, हे बांडगुळ जे आहे ही फार मोठी पारंपरिक चिकित्सा आहे। आज मला वाटते काही 20-30 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये लोकांना असं कळलं की कॅन्सर नावाचा काहीतरी रोग असतो, लक्षात घ्या। पण ग्रामीण भागामध्ये आज सुद्धा खेडोपाडी जे जुने वैद्य होते, तर एखाद्याचा खजिना जळणे असा त्याचा शब्द होता, बरोबर ना मामा? एखाद्याचा खजिना जळणे म्हणजे शरीरातला एखादा अवयव खराब होणे, तो कॅन्सरने खराब होणे, त्याकरता त्यांचा शब्द होता खजिना जळणे। आणि त्याकरिता या बांडगुळाचा वापर केला जात असे। अत्यंत गुणकारी आहे। जे फर्स्ट स्टेजचे कॅन्सर रुग्ण आहेत निश्चितपणे त्यांनी याचा वापर करू शकता। याचा अर्थ असा नाही की निसर्गातनं ओरबाडून नेऊ नका, याच्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे। त्या बांडगुळाची ज्यावेळी जंक्शन होतं, लक्षात घ्या, एखादं झाड आणि त्याच्यावरचं बांडगुळ, त्यावेळी त्याचे दोन्हीचे गुणधर्म एकत्र मिक्स होत असतात, आणि तेच गुणधर्म पारंपरिक चिकित्सेनं आजपर्यंत उचललेले आहेत। कित्येक रोग त्यातून बरे झालेले आहेत, सुधारणा झालेली आहे। त्यामुळं निश्चितपणे लक्षात ठेवा, रामाठा, ज्याला लेसिओसिफॉन इरिओसेफॅरस म्हणतात किंवा ज्याला दातपाळी सुद्धा म्हणतात, रामाठा शब्दाचा मी तुम्हाला पूर्वीच माझ्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे, पण दातपाळी हा सुद्धा त्याचं एक नाव आहे। साधारणपणे मध्यम आकाराचा वृक्ष आपण जवळ जाऊन बघणार आहोत। माझा गॉगल खाली पडलाय, थोडासा वरती ठेवतो, थोडासा आत जातो, तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट। हे पहा, हे आहे रामाठ्याचं झाड आणि त्याच्यावरती आलेलं हे बांडगुळ आहे। ही त्याची रामाठ्याची मुख्य फांदी आहे, पण त्याचं बांडगुळ सुरुवात झालं ते इथून। हे बघा, ही गाठ जी आहे ना, तुटली, ती गाठ तुटली, नॅचरली तुटली, कारण ते बहुतेक पावसाने कुजलंय थोडंसं। तर ही गाठ अर्बुदनाशक, अर्बुद म्हणजे गाठ आणि अर्बुद म्हणजेच कॅन्सर। तर ह्या झाडाला जो रोग हे झाड देतं, बांडगुळ देतं, त्याचाच त्याच्यावरती इलाज चालू शकतो, असा पारंपरिक चिकित्सेचा अर्थ आहे। त्यामुळे हे बांडगुळ अत्यंत गुणकारी आहे। बघू शकता, आणखीन थोडंसं मी कट करून घेतोय, लक्षात घ्या। हे पहा, बेसिक झाड ते इथून आहे, मूळ जो होस्ट आहे, ज्याला होस्ट प्लांट म्हणतात, तो होस्ट आहे हा, आणि त्याच्यावरचं बांडगुळ हे, याचे हॉस्टोरिया म्हणजे आत जे पेशीमध्ये त्याचे जे मुळं जातात त्याला हॉस्टोरिया म्हणतात, लक्षात घ्या। आणि अशा पद्धतीचं हे अर्बुद त्याला तयार होतं, हे त्याचं जंक्शन आहे। आणि याच्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म परंपरेनं आपल्या पूर्वजांनी वापरलेले आहेत, आपण सुद्धा वापरूया, त्याच्यावर अधिक चांगलं संशोधन करूया, आणि त्यानंतर मात्र याला खरोखरीच जगाच्या कल्याणाकरता वापरता येतं का, आपण याचा निश्चित अभ्यास करूया। तज्ज्ञांना माझी विनंती आहे, डॉक्टर्स असतील, बॉटनिस्ट असतील, कुणीही असतील, लक्षात घ्या, क्षेत्राशी संबंधित त्या सर्वांनी याच्यावरती निश्चितपणे लक्ष द्या, याची फायटोकेमिस्ट्री शोधून काढा। धन्यवाद। एवढंच सांगेन तुम्हाला, निसर्ग वाचवा, निसर्ग वाचला तर आपण वाचू, ही धरती वाचेल, आणि म्हणून तर मग आपण सगळेजणच त्या अर्थानं वाचू। पुन्हा एकदा धन्यवाद।